हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वी कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. सध्या आपण कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजसाठी काही छोटे छोटे पॉईंट्स बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपला तिसरा लेक्चर आहे. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज जे 110 मार्कासाठी आपल्याला विचारलेलं आहे LDC पोस्टसाठी. तर याच्यामध्ये 50 प्रश्न आपल्याला विचारणार आहेत कॉमर्सच्या टोटल प्रोफेशनल नॉलेजवर. याच्यामध्ये अकाउंटवर जवळपास तुम्हाला 20 ते 25 प्रश्न अकाउंटवरच येणार आहेत. कारण पोस्ट कोणती आहे? पोस्ट आहे क्लर्कची. क्लर्कचा काम कोणतं असतं? अकाउंटिंगशी रिलेटेड. त्यामुळे अकाउंटवर भर दिला जातो आणि याच्यामुळे अकाउंटच्या ज्या मेन टर्म्स, बेसिक टर्म्स आहेत किंवा अकाउंटच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत आहोत. आजचा हा आपला तिसरा लेक्चर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काइंड्स ऑफ अकाउंट. काइंड्स ऑफ अकाउंट म्हणजे टाइप्स ऑफ अकाउंट. अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन जर्नलाइज करण्यासाठी अकाउंटिंगचे रूल्स अत्यंत महत्त्वाचे. ठीक आहे, यालाच आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग असं देखील म्हणतो. तर याचा एक डिटेल व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तुम्ही तिथे देखील बघू शकता. आणि त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण टाइप्स ऑफ अकाउंट इथे बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आता बघूया आपण काइंड्स ऑफ अकाउंट. अकाउंटचे 3 मेन टाइप्स आहेत: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता पर्सनलचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हा आहे पर्सनल अकाउंटचा रूल. म्हणजे हा रूल अप्लाय केला जातो रिसिव्हरला आणि गिव्हरला. मग आता रिसिव्हर आणि गिव्हर हे कोणाचं लक्षण आहे? हे व्यक्तीचं लक्षण आहे. ठीक आहे, मग हा रूल कशाला फॉलो केला जातो बघा. राम, मोहन, गीता, कंपनी अकाउंट, बँक अकाउंट, कॉलेज अकाउंट. तर हे काय झाले? हे झाले व्यक्ती आणि संस्था. व्यक्ती आणि संस्थाला हा रूल अप्लाय केला जातो. त्याच्यामुळे पर्सनल अकाउंटमध्ये काय येतात? पर्सनल अकाउंटमध्ये येतात व्यक्ती आणि संस्था. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी ऑर वेजेस. आता ज्याला आपण आउटस्टँडिंग आहे किंवा ज्याला आपल्याला सॅलरी द्यायची, मग ती आउटस्टँडिंग आपण त्याच्या नावाने दाखवत असतो. त्यामुळे हे कशामध्ये येणार? आउटस्टँडिंग सॅलरी ज्यावेळेस येते. टोटल सॅलरी हे नॉमिनल अकाउंट आहे, पण आउटस्टँडिंग सॅलरी हे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. आता इथे कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये हे का महत्त्वाचं आहे? क्लासिफिकेशन तुम्हाला विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज पर्सनल अकाउंट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पर्सनल अकाउंट. या टाईपने देखील प्रश्न विचारू शकतात. आता जर समजा तुम्हाला दिलं एक्झाम्पल राम, मोहन, आउटस्टँडिंग सॅलरी आणि सॅलरी. आपल्याला काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पर्सनल अकाउंट विचारलाय प्रश्न. मग सॅलरी हे पर्सनल अकाउंट नाही आहे, पण आउटस्टँडिंग सॅलरी हे पर्सनल अकाउंट आहे. मग या टाईपने आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असे प्रश्न दिले जातात. त्याच्यामुळे आपल्याला टाइप्स ऑफ अकाउंट हे देखील आलं पाहिजे. त्याच्यामुळे आजचा हा आपण छोटासा व्हिडिओ बघत आहोत. तर या ठिकाणी आउटस्टँडिंग सॅलरी, त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस, म्हणजे जे आउटस्टँडिंगचे अकाउंट आहेत ते सुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये येतात. प्रीपेड सुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्यानंतर इन्शुरन्स अकाउंट फॉर आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग इन्शुरन्स जर असेल तर ते कुठे येणार? पर्सनल अकाउंटमध्ये येणार. ठीक आहे, म्हणजे पर्सनलमध्ये काय येणार? व्यक्ती, संस्था आणि आउटस्टँडिंग आणि प्रीपेड. ठीक आहे, तर हे कशामध्ये येतात? पर्सनलमध्ये येतात. त्यानंतर रिअल अकाउंट. रिअलचा रूल काय? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. जे येणार आहे त्याला डेबिट करा, जे जाणार आहे त्याला क्रेडिट करा. ठीक आहे, येणाऱ्याला नावे करा, जाणाऱ्याला जमा करा. मग आता इथे काय आहे? डेबिट वॉट कम्स इन, जे येणे आणि जाणे हा ज्याचा गुणधर्म आहे त्याला हा रूल अप्लाय केला जाईल. मग आपण असेट खरेदी केली, असेट आली. त्यानंतर असेट सेल केली, असेट गेली. ठीक आहे, आपण वस्तू विकल्या, पैसे आले. त्याच्यानंतर आपण परचेस केले, पैसे गेले, कॅश गेली. मग या ठिकाणी रिअल कशाला अप्लाय केला जातो? रिअल अकाउंटचा रूल हा असेटसाठी अप्लाय केला जातो. मग कोणते एक्झाम्पल येते याचे? लँड, बिल्डिंग, मशिनरी, गुडविल, ट्रेडमार्क, पेटेंट, कॅश. तर हे सगळे काय? हे सगळे रिअल अकाउंटचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आणि तिसरा रूल आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल काय? डेबिट एक्सपेन्सेस ऑर लॉसेस अँड क्रेडिट इन्कम अँड गेन. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ठीक आहे, एक्सपेन्सेस लॉसेस असेल तर डेबिट होणार, इन्कम अँड गेन्स असेल तर क्रेडिट होणार. मग याचे एक्झाम्पल काय आहेत? ऑल एक्सपेन्सेस
हे सगळे नॉमिनल अकाउंटचे एक्झाम्पल आहेत. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत ते सगळे नॉमिनल अकाउंटचा एक्झाम्पल आहे. जे रेव्हेन्यू लॉसेस आहेत ते सगळे नॉमिनल अकाउंटचा एक्झाम्पल आहे. त्यानंतर रेव्हेन्यू इन्कम अँड गेन हे जे सगळे, तर हे सगळे नॉमिनल अकाउंटचा एक्झाम्पल आहे. उदाहरणार्थ रेंट, इंटरेस्ट, रिपेअर्स, त्यानंतर सॅलरी, वेजेस, तर हे सगळे काय, हे सगळं नॉमिनल अकाउंटचे एक्झाम्पल आहेत. ओके, तर हे झाले टाईप्स ऑफ अकाउंट किंवा काइंड्स ऑफ अकाउंट. तर याच्यावर प्रश्न मी सांगितले कोणत्या टाईपने येतात, विच ऑफ द फॉलोइंग इज पर्सनल अकाउंट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पर्सनल अकाउंट. त्यामुळे आपल्याला हे क्लासिफिकेशन आलं पाहिजे, हे एक्झाम्पल माहिती पाहिजे, किंवा पुढीलपैकी कोणतं रिअल अकाउंट आहे किंवा रिअल अकाउंट नाही, किंवा इन्कम अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कोणत्या अकाउंटचं एक्झाम्पल आहे. तर या टाईपने देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ छोटासा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही मिस करू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.